अध्यादेशामध्ये एक स्पष्टपणे दिसत आहे की ज्या ज्या स्पर्धा परीक्षा होत आहेत त्यामध्ये पेपर फुटीसारखा गोंधळ होत असताना दिसतोय। अध्यादेशामध्ये हे पूर्णपणे एक कॉन्स्पिरसी सारखं आणि मोठ्या पद्धतीने अनेक लोक त्यामध्ये सहभागी असलेले अशा प्रकारचं हे पेपर फुटीचं होतं आणि त्याच्यामधून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार होतो अशा प्रकारचं चित्र आहे। दुर्दैवानं नीटच्या माध्यमातून आपण पाहतो की देश पातळीला सुद्धा ते घडलेलं आहे। लाखो विद्यार्थी योग्य विद्यार्थी म्हणजे त्याकरता आहेत जे ती परीक्षा देऊन पास होऊ शकतात। ती जागा तुम्हाला सुद्धा सरकार चालवणं अवघड आहे, इतक्या रिक्त जागा झालेल्या असताना त्या मुलांना सुद्धा संधी मिळत नाही आणि जी परीक्षा होते त्याच्यात घोटाळे होतात। तलाठी घोटाळ्याच्या नंतर काय झालं कळायलाच तयार नाही, भरती परत चालू झाली आणि याच्यामध्ये कोण कोण जरी उच्च पदस्थ कोणी असला तरी त्याला सुद्धा दोषी धरलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि कारवाई केली पाहिजे या मताचा मी। माननीय थोरात साहेबांनी जो विषय मांडला खूपच गंभीर आहे। आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे, त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत।